शेतकऱ्यावरती आसमानी संकट कोसरलं, उभे पीक वाहून गेले, कापणीले आलेले सोयाबीन उद्ध्वस्त झाले आणि महाराष्ट्रातलं सरकार शेतकऱ्याची थट्टा करतो, म्हणतो योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। तो शेतकरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारतो की योग्य वेळ कधी येणार आहे, कधी तुम्ही आम्हाला कर्जमाफी देणार आहे। त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला जातो, त्या शेतकऱ्याला अरेस्ट केला जातो। म्हणजे शेतकऱ्यांनी जर प्रश्न विचारला, प्रशासनाला प्रश्न विचारला, सरकारला प्रश्न विचारला, तो तिथे गुन्हेगार होतो, तो तिथे देशद्रोही होतो। म्हणजे जनतेने निवडून दिलेले सरकार आज हुकुमशाहीकडे चालत आहे। म्हणजे जनतेने निवडून दिलेला मुख्यमंत्री आज हुकुमशाहीसारखा वागून राहिला, जनतेला तुच्छ समजत आहे, शेतकऱ्यांना तुच्छ समजत आहे। आणि त्याला प्रश्न विचारला तर तो म्हणतोय तुम्ही राजकारण करताय। मग मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? तुम्ही म्हणाल तसेच करायचं का? तुम्ही म्हणाल तसंच होईल का? तुम्ही कोणत्या राजेशाहीतून नाही बसले, तुम्ही लोकशाहीतून बसले। जनतेला अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा, शेतकऱ्याला अधिकार आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा। जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यावं लागेल, तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यावं लागेल। कारण तुम्ही जर अशाच हुकुमशाही वृत्तीने चालत राहिला तर शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। जरी पेटून उठला तर जे सिंहासन त्याच्यावर बसून तुम्ही एवढा माज दाखवताय, शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करता म्हणत आहे, ते पण राहणार नाही। तुमचे आमदार सुद्धा राहणार नाही। कारण हा शेतकरी एका जाती धर्माचा नाही, शेतकरी प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथाचा आहे। आणि शेतकरी जर एकजूट झाला तर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातून नाहीसे होऊन जासा। कारण हा शेतकरी आहे, जमिनीची छाती चिरून पीक उभं करतो, त्यावर निसर्गाचा मार झेलून पण उभा राहतो। जर हा पेटून उठला तर महाराष्ट्राचा इतिहास बदलून जाईल। म्हणून मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला विनंती करतो, शेतकऱ्यांच्या मार्फत विनंती करतो, शेतकऱ्यांचं ऐका, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या। कारण शेतकरी हा खूप मोठ्या संकटात आहे आणि अशा संकटाच्या वेळेस जर महाराष्ट्र शासन शेतकऱ्याच्या कामी पडत नसेल तर मग त्या शासनाचा काय काम? मग त्या शासनाला निवडून आणण्याचा जनतेचं काय काम? त्या शासनावर तुम्हाला बसवण्याचं काय काम? पण आमच्याकडे पैसे नाही, मग केंद्रात कोणाची सरकार आहे? केंद्रात पण तुमची सरकार आहे, पण केंद्रातल्या सरकाराला शेतकऱ्याला मदत करणं गरजेचं नाही वाटत। त्याला गरजेचं काय वाटते? बिहारमध्ये चुनाव चालू आहे, त्या चुनावामध्ये महिलांच्या खात्यावर 10-10 हजाराची रिश्वत टाकणे, जेणेकरून आपण निवडून आलो पाहिजे, आपण बहुमतानं आपली सत्ता आली पाहिजे। यांना सत्ता गरजेची आहे, शेतकरी झालेला उद्ध्वस्त हा गरजेचा नाही, देशाचा विकास गरजेचा नाही, यांना फक्त सत्ता गरजेची आहे। त्या सत्तेकरिता हे कुठल्याही थरापर्यंत जाऊन राहिले। यांना इलेक्शनचा कॅम्पेनिंग जास्त महत्वाची आहे, इलेक्शनचा प्रचार जास्त महत्वाचा आहे, इलेक्शनसाठी पैसा फंड यांना जास्त महत्वाचा आहे। पण महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये, उत्तराखंडमध्ये जिथे पुराने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं, त्याच्यासाठी यांच्याकडे निधी नाही आहे, त्यांच्याकडे याच्यासाठी फंड नाही आहे। यांच्यासाठी फंड कशासाठी आहे तर पब्लिसिटी करण्यासाठी। यांच्यासाठी फंड कशासाठी आहे? चुनाव लढवण्यासाठी। यांच्यासाठी फंड कशासाठी आहे? ज्या राज्यामध्ये चुनाव असेल त्या राज्यातल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये जमा करण्यासाठी, त्यांच्याकडून आपल्याला मतदान मिळेल आणि आपण सत्तेत येऊ। चालू राहिलं जर देशातला शेतकरी म्हणा, व्यावसायिक म्हणा किंवा मग विद्यार्थी म्हणा, जर तो पेटून उठला तर या देशाचा कायापलट होऊन जाईल। म्हणून आता तरी शुद्धीवर या आणि लोकांसाठी, जनतेसाठी कार्य करा। कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेचे मालक नाही।